अर्ज तुम्ही दाखल केला, आकड्याचा खेळ काय सांगतो? किती कॉन्फिडंट आहात तुम्ही महाविकास आघाडीमधून? कशी परिस्थिती राहील तुमच्यासाठी येणाऱ्या दिवसात? सर्वप्रथम मी महाविकास आघाडीच्या आमच्या घटक पक्षाच्या सर्व नेते मंडळींचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकलेला आहे आणि ज्या आकड्याच्या विषयावर बोलताय, मी 40 वर्षापासून या परभणी जिल्ह्यामध्ये सातत्याने समाजकार्याच्या माध्यमातून, वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून काम करत आहे आणि आज माझ्यासोबतचे असंख्य सहकारी विविध पक्षामध्ये नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि मला असं वाटतं की माझ्या कामाच्या पद्धतीमुळे, माझ्या एका शैलीमुळे हे सर्व लोक जे आहेत ते मला निश्चित प्रमाणामध्ये मदत करतील. माझ्यासोबत दमदार साथ आहे. आमदार डॉक्टर राहुल पाटील असतील, खासदार संजय जाधव साहेब असतील आणि आमदार बाबाजी दुराणी साहेब असतील. सोबतच महाविकास आघाडीचे विजयरावजी गव्हाणे, आज फौजिया मॅडमला सुद्धा मी सकाळीच बोललो, त्या सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत, पण 1 वाजच्या आसपास त्या या ठिकाणी पोहोचणार आहेत. तर असे सर्व महापौर, आमचे सर्व सहकारी मित्र, सर्व सहकारी नगरसेवक यांच्या सहकार्याने आम्ही जो काही आम्हाला विश्वास आहे तो आम्ही सार्थ करून दाखवू. सुशील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरून दिला आहे. महाविकास आघाडीकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. डॉक्टर विवेक नावंतर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कशी स्पर्धा होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये? काय महाविकास आघाडी तयारी आहे? कारण बहुमत सध्या महायुतीकडे आहे असं दिसून येते. महाविकास आघाडीतर्फे जागा, महाविकास आघाडीतर्फे हे जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सुटलेली आहे आणि काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शरद पवार पक्ष, आमच्या तिघांची महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर विवेक नावेकर हे आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने हे निवडणूक वैचारिक देवाणघेवाणची निवडणूक आहे आणि वैचारिक देवाणघेवाण मध्ये आम्ही कमी पडणार नाही एवढं आहे. किती मोठा संघर्ष आहे? जागा टिकून ठेवावी लागणार आहे तुम्हाला, काय सांगा? अत्यंत निष्ठावान असा कार्यकर्ता विवेक नावंतर आपलं पाहिलं असेल आपण की गेल्या 40 वर्षापासून समाजकार्य एक वेगळी लाट सहानुभूतीची त्यांच्या बाबतीमध्ये संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये. आम्ही प्रत्येक मतदाराला इंडिव्हिज्युअल, प्रत्येक मतदाराला आम्ही भेटून त्यांच्यावर चर्चा करून ही उमेदवारी आम्ही जाहीर केली. त्यामुळे विजय सरळ आहे, विजय 100% आमचाच होणार आहे. जरी तुम्हाला वाटत असेल की मताचं गणित जुळत नसेल तरी 100% आगे देखो होता है, आगे होता है क्या, आप देखो इसमें किस तरह से करोड़ बदलती है, ये आने वाले दिनों में आपको समझ. त्यांच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लाताळी आहे की निश्चित त्याचा फायदा आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. पण जशा प्रकारचं गेल्या वेळेसच्या उमेदवारांनी तोंडच दाखवलं नाही, त्यामुळे प्रचंड नाराजी त्या सगळ्या पक्षामध्ये आहे. त्याचा लाभ आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत ताकदीनं लढू. तशा प्रकारचं मी सांगितलं होतं की महापौर आमचाच बसणार. सरकारमध्ये एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री असताना सुद्धा परभणीचा महापौर हा उबाटा गटाचाच झाला. तशाच प्रकारची ही जागा सुद्धा उबाटा गटाचे डॉक्टर विवेक नावंतर, निष्ठावान, एकनिष्ठ, 40 वर्षापासून ज्यांनी समाजाची सेवा केलेली आहे, प्रचंड बहुमताने विजय झाल्याशिवाय राहणार. काँग्रेसचे माजी आमदार आले होते. खासदार साहेबांची तर धोंडे जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे फॉर्म भरून ते धोंडे जेवणाला आता गेलेले आहेत. आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्याकडे बरेच कार्यक्रम असल्यामुळे फॉर्म भरून ते गेलेले. सुशील देशमुख असतील किंवा इतर कोणी जर पक्षाच्या कोणत्याही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी किंवा व्यक्तीने फॉर्म भरला असेल तर त्याची समजूत काढली जाईल. एक संघ आम्ही निवडणूक लढू. जशा प्रकारची महानगरपालिका ताब्यात घेतली ही आमची जागा आम्ही कायमस्वरूपी ताब्यात ठेवू. शिवसेना फुटीनंतर ज्या प्रत्येक निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष जिंकत आला, या निवडणुकीत देखील तसंच 100%, 100% ही निवडणूक आम्ही जिंकणार. जरी तुम्हाला वाटत असेल की मताचं गणित जुळत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर मनात मताचं गणित जुळल्यानंतरच आम्ही फॉर्म टाकलेला आहे. मताचं गणित जुळून आम्ही उमेदवारी घोषित केलेली आहे. त्यामुळे 100% यश आम्हाला प्राप्त होणार आहे. थँक्यू.